नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतात. उदाहरणार्थ पाचट, गव्हाची काढं, भुसा, ताटं, गवत, तसंच पालापाचोळा असतो. जनावरांची उष्टावळ असते, झाडाझुडपांचा पालापाचोळा असतो. या सगळ्यापासून शेतावरतीच आपण उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार करू शकतो. कंपोस्ट खतामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारत असतात. जमिनीची पोत सुधारते, घडण सुधारतं. तसंच जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा वाढते. पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता वाढते. निचराही चांगला होतो. ह्युमसचे प्रमाण वाढतं आणि सुपीकता वाढल्यामुळे उत्पादनात वाढ होते. म्हणजेच शेताचं शेताला द्या या तत्वानुसार शेतातला काडी कचरा, पाचट न जाळता तो गोळा करून खड्डा पद्धतीनं किंवा ढीग पद्धतीनं शेताच्या एखाद्या कोपऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं कंपोस्ट खत तयार करणं असतं. असं केलं तर बाहेरून महागडं खत घेण्याची वेळ येत नाही. हे तयार केलेलं खत त्या क्षेत्रासाठी उपयुक्त असतं. शेताजवळच जनावरांचा जर गोठा असेल तर गोठ्याजवळ आणि नसला तरीही शेताच्या एखाद्या कोपऱ्यावर जिथं पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी 1 मीटर खोल, 2 मीटर रुंद आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांब असा एक खड्डा खणावा. खड्डा काढल्यानंतर तळाला बारीक केलेल्या पाचटाचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा अर्धा फूट जाडीचा थर द्यावा. त्यावरती शेणकाला शिंपडावा. त्याचबरोबर 8 किलो युरिया, 10 किलो सुपर फॉस्फेट पाण्यामध्ये मिसळून त्याचा 1 टन सेंद्रिय पदार्थांच्या थरावर शिडकावा करावा. हा शिडकावा समप्रमाणात असावा. त्यानंतर कंपोस्ट कल्चर टाकावं. अशा पद्धतीनं थरावर थर भरून जमिनीच्या वर 60 सेंटीमीटर आले की खड्डा भरणं बंद करावं आणि शेणकाल्यानं अगर गोनपाटानं खड्डा लिंपून घ्यावा. त्यानंतर पाण्याचा सतत छिडकावा मारून खड्ड्यातलं सर्व मटेरियल सतत चांगलं ओलसर राहील असं पाहावं. म्हणजेच कुजण्याची क्रिया जलद व्हायला मदत होते. कुजण्यासाठी 30 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान लागतं आणि 60% पाणी असावं लागतं. हे साधण्यासाठी 2 महिन्यानंतर खड्ड्यातल्या मटेरियलची उलथापालथ करावी आणि पुन्हा खड्डा लिंपून घ्यावा. अशा पद्धतीनं 4 ते 4.5 महिन्यात खड्ड्यामध्ये उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार होतं. मातकट रंग आला की समजावं उत्तम प्रतीचं खत तयार झालंय. त्याचा रंग काळपट तपकिरी असतो. सेंद्रिय पदार्थांचं आकारमान 65% कमी होतं तर वजन 30 ते 60% कमी होतं. कर्बनत्र प्रमाण 20:3 पेक्षा कमी होतं. अशा तयार झालेल्या कंपोस्ट खतामध्ये शेणखतापेक्षा पोषण मूल्य जास्त प्रमाणात असतात. तृणधान्य, कडधान्यांसाठी एकरी 2 टन, भाजीपाल्यासाठी 4 टन कंपोस्ट खत आपण वापरू शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे शेतावरच कंपोस्ट खत तयार करून आपण जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादनात भर मिळवू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.